सम्राट काळे, बागुल अविनाश अविनाश नमस्कार. आज आपण इथं खंडाळा इथं आलेलो आहे. तर इथं छत्रपती शिवाजी महाराज शिबिर अभियानाअंतर्गत इथं काही उमेदच्या बचत गटाच्या ज्या महिला आहे त्यांनी इथं एकदम उत्तम अशा प्रकारचा स्टॉल लावलेला आहे, आपण बघू शकता. तर इथं स्वतः ADM साहेब इथं उपस्थित आहेत. सुनील आवार साहेब आपल्यासोबत आहेत. सर, काय वाटतं आपल्याला सर, आता हे जे महिलांनी जे उमेदचं जे समजा आता हे जे लावलेलं आहे स्टॉल, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आजचा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिर याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या आयोजनामध्ये उमेद या बचत गटांमार्फत जे छोटे छोटे अनेक वस्तूंची निर्मिती करून त्या गटाला एक आर्थिक फायदा होईल या दृष्टीनं आपल्या महिला भगिनी काम करत असतात. आज अतिशय चांगल्या प्रकारचे स्टॉल आणि चांगल्या प्रकारचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्यांनी आज विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेले आहेत. मला वाटतं अशा या प्रकल्पातून ते निश्चितच स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सबल होतील असं मला वाटतं. आजच्या या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. त्याबरोबर त्यांच्या पुढील वाटचालीस मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यांना बोलू शकतो काय आहे. तर आपण बघू शकता या कार्यक्रमासाठी आपल्या इथे अध्यक्ष आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव सुरेखा संतोष जाधव. मी खंडाळा गावाची ग्रामसंघाचे अध्यक्ष आहे. तर सर, मी माझ्या अध्यक्षतेखाली सर्व महिलांना सर्व प्रकारच्या माहिती पण व्यवस्थित माझ्या सहकार्याने CRP ताई, कृषी सखीताई, बँक सखीताई, सगळ्यांचं सहकार्यही चांगलं असतं. सगळ्या गटांपर्यंत ते व्यवस्थित माहिती पोहोचवतात. त्याच्याबद्दल त्यांनी याच्या ग्रामसंघाला मिटिंगला उपस्थित राहतात. त्यांना ग्रामसंघातून CIF, RF अशा प्रकारचे वेगवेगळे PMFM असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना निधी उपलब्ध करून देतो गटांना. तर त्याच्यातून गटांनी स्वतःचे छोटे मोठे उद्योगाचे व्यवसाय चालू केले. कोणी पापड उद्योग असेल, लोणचे पापड असेल, कटलरी व्यवसाय असेल, ब्युटी पार्लर असेल, मशनरी असेल, गाई, शेळीपालन, कुक्कुटपालन असे छान व्यवसाय सगळ्यांनी गावात चालू केलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावही मोठं आहे आणि गटही 50 गट ऑनलाईन आहेत सर. आणि सगळ्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठा जर ग्रामसंघ असेल तर तो खंडाळ्याचा आहे. तर मला अभिमान आहे. माझ्या गावातील महिला सगळ्यांचं सहकार्यही खूप छान आहे आणि माझ्याकडूनही त्यांना चांगला सपोर्ट मिळतोय. मार्गदर्शन आणि या सगळ्या अभियानाचे श्रेय सर काळे सर आणि आमच्या शिवूर क्लस्टरचे CC म्हणजे मुकुंद काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गट चालवतो किंवा या अभियानात सहभागी होऊन काम करतो. याचं श्रेय काळे सरांना. नमस्कार सर. आपल्यासोबत काळे सर आहेत. तर हे जे उमेदचं जे प्रशिक्षण चालू आहे काळे सर यांच्या याच्यामध्ये चालू आहे. तर काळे सर नमस्कार. नमस्कार. मी मुकुंद काळे, प्रवास म्हणून शिव प्रभागासाठी काम करतो. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत खंडाळा तसंच शिव प्रभागामध्ये गटांची स्थापना झालेली आहे. गटाच्या एका संघात एकत्रित करून त्याचे ग्रामसंघ प्रभाग संघ स्थापन झालेले आहे. ग्रामसंघामार्फत विविध ऍक्टिव्हिटी राबवतात. गटाला कल्पना संदीप वागचौरे यांनी कृपया स्टेजकडे यावे. शिवसिंग धोंडीराम राजपूत, गणेश कडू, त्रिभुवन, प्रभाकर आनंद पवार, अर्चना संदीप माळवदे, सुनीता सुरेश जाधव, राधाबाई आसाराम पवार या माध्यमातून सिराज शेख, देवराव फकीरा बागू, रिजवाना जमीन शेख, सेंद्रिय सूर्यभान कारभारी थोरात, तसेच ताराबाई छगन सोनवणे, उद्योग आहेत, हॉटेल व्यवसाय आहेत. बऱ्याच प्रकारच्या महिलांनी व्यवसाय करून आज त्या महिला विमलबाई धोंडराम बागुल, माध्यमातून आईशा सागर पवार राबवण्यात आलेला आहे. या ठिकाणी जायदा जब्बार शेख, तसंच या स्टॉल महिलांची उत्पादित जब्बार केलेल्या जमाल वस्तू आहेत. शेख, वस्तू
वस्तू जी आहेत विक्रीसाठी तसेच विविध शिबिर घेतले जातात. तसेच सरस प्रदर्शन असेल, जिल्हा स्तरावर सरस प्रदर्शन घेतला, तसेच राज्यस्तरावरही प्रदर्शन असेल. महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी RCT मार्फत विविध प्रकारचे ट्रेनिंग मोफत लावले जातात. त्या ठिकाणी महिलांना जेवणाची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था आहे, सर्व प्रकारची सुविधा अभियानांतर्गत दिली जाते. तसेच उमेद अभियानांतर्गत बऱ्याचशा महिलांनी ब्युटी पार्लर असेल, झालं तर ज्यूट बॅग बनवणे, शेळीपालन, कुक्कुटपालन, सेंद्रिय शेती, विविध अशा प्रकारचे विविध प्रकारचे ट्रेनिंग जब्बार जमाल शेख आणि त्या माध्यमातून महिला आज उद्योग व्यवसायाची सुरुवात केली.